हस्तिनापूर म्हणून एक राज्य होतं आणि त्या हस्तिनापुरातला एक राजा होता ज्याचं नाव होतं बहद्रव. बहद्रव. हा. आणि बहद्रवाचा म्हणजे सोमयज्ञ, तो त्याच्या राज्यामध्ये एक सोमयज्ञ करत असतो. आणि तो सोमयज्ञ करत असताना 1 वर्ष ते सोमयज्ञ चालू असतं आणि त्या सोमयज्ञाच्या अग्नीमध्ये अग्निदेव ते अंश टाकून देतात. कोणाचं? मदनाचं. हा, अंश टाकून देतात. आणि होतं असं की जे तिथे साधू संत आणि योगी संन्यासी लोक असतात, ऋषीमुनी असतात, ते यज्ञ संपल्यावर त्या यज्ञातली विभूती काढण्यासाठी, म्हणजे रक्षदा स्पर्शदा लागे हाते, मी बोललो मगाशी, राग काढताना त्यांच्या हाताला एक बाळ लागतं. ओके. हा. आणि ते बाळ लागतं तर ते बाळाला बाहेर काढतात आणि ते खूप तेजस्वी आणि म्हणजे सुंदर असतं. यज्ञातून बाळ निघतं. ते असतं खूप सुंदर आणि तेजस्वी. आणि होतं असं की ते रडायला लागतं, म्हणजे मी रुदन करी बोललो, ते रडायला लागतं. आणि ते रडतं म्हणून ते ऋषीमुनी असतात ते बाळ जाऊन देतात बहद्रव राजाच्या हातामध्ये.